जळगाव जिल्ह्याला या ठिकाणी अवकाळी पावसाने झोडपून काढलेले आहे। रात्री झालेल्या वादळी वाऱ्यासह या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर गारपीट झाली आणि त्याचबरोबर मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी अवकाळी पाऊस झाला। आपण बघू शकतो की सध्या आपण जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यातील चितेगावामध्ये या मक्याच्या शेतामध्ये उभे आहोत आणि आपण बघू शकतो की कशा पद्धतीने या ठिकाणी अवकाळीचा तडाखा तालुक्याला बसलेला आहे। ही मका पीक संपूर्ण जमीनदोस्त झालेली आहे। अतोनात नुकसान या ठिकाणी शेतकऱ्याचं झालेलं आहे। एकीकडे दुष्काळाचं संकट असताना कुठेतरी निसर्गाचा कोप या ठिकाणी शेतकऱ्यांवर बघायला मिळत आहे। आपल्यासोबत या ठिकाणी बोलण्यासाठी काही शेतकरी आहेत। सर, काय सांगाल एकंदरीत कुठेतरी आता निसर्गाचा कोप या ठिकाणी तालुक्यावर बघायला मिळतोय? अगदी सकाळी सकाळी शेताकडे फिरायला गेलो, अगदी पाहताना रडू कोसळतं की कांद्याचं पीक पाहिलं, मक्याचं पीक पाहिलं, त्या शेतकऱ्यांचा आणि सर्वांचा आता तोंडाशी आलेला घास की सुखाने काहीतरी मिळेल ही आशा शेतकऱ्यांना होती। परंतु प्रचंड गारपीटमुळे आणि पाण्यामुळे आज अगदी आत्महत्या करण्यास शेतकरी प्रवृत्त झाल्याशिवाय राहणार नाही। याकडे शासनाने बारकाईने लक्ष दिलं पाहिजे आणि त्वरित पंचनामे केले पाहिजे, जेणेकरून शेतकऱ्यांना एक दिलासा मिळेल आणि त्या दिलाशामुळे ते जिवंत तरी राहू शकतील। नुसतं चितेगाव परिसरामध्ये प्रचंड अशी गारपीट ही झालेली प्रत्यक्षदर्शी शेतकऱ्यांना या ठिकाणी पाहायला मिळतंय। कांदा पाहिलं, मका पाहिली, बाजरी पाहिली, ज्वारी पाहिली, अगदी हातातोंडाशी आलेला घास हा जर का पाहिला की आज शेतकरी हा निराशेच्या गर्तेत आपल्याला पाहायला मिळतो। आणि जर का शासनाने या ठिकाणी बरी अशी मदत केली नाही तर शेतकऱ्यांना आत्महत्येशिवाय पर्याय या ठिकाणी उरलेला दिसत नाही, हे प्रथमदर्शनी या ठिकाणी पाहायला मिळतं। आणि चितेगाव परिसरात आजूबाजूला त्वरित पंचनामे करावे असं एक शेतकऱ्यांतर्फे सरकारला या ठिकाणी आव्हान या ठिकाणी मी शेतकऱ्यांचा प्रतिनिधी म्हणून देतोय। आपण काय सांगाल, अतोनात नुकसान या ठिकाणी झालेलं आहे? कांदा असेल, मका असेल, ज्वारी असेल, बाजरी असेल, हे पीक जमीनदोस्त झालेलं आहे, या ठिकाणी संपूर्ण नष्ट झालेलं आहे, काय सांगाल? कांदा, मका, गहू, बाजरी, ज्वारी सर्व पीक जमीनदोस्त झालं तरी शेतकऱ्यांसाठी ना शासनानं त्वरित पंचनामे करून काहीतरी शेतकऱ्यासाठी हातभार लावायला पाहिजे असं मी शासनाला सांगू शकतो। आपण बघू शकतो की या ठिकाणी कांदा असेल, मका असेल, ज्वारी असेल, बाजरी असेल, हे पीक जे आहे संपूर्ण नष्ट झालेलं आहे। आपण बघू शकतो की सध्या या ठिकाणी आपण कांद्याच्या शेतामध्ये उभे आहोत आणि बघू शकतो की कांदा हा पूर्णपणे या ठिकाणी निष्ठ नाबूद झालेला आहे। कुठल्याच कामाचा या ठिकाणी कांदा राहिलेला नाही। शेतकऱ्याचं या ठिकाणी अतोनात नुकसान झालेलं आहे। जे उत्पन्न शेतकऱ्याला मिळणार होतं ते आता या ठिकाणी मिळणार नाही। एकीकडे कुठेतरी शेतकरी आता पुन्हा या ठिकाणी संकटामध्ये सापडलेला आहे। या ठिकाणी चाळीसगाव तालुका हा दुष्काळग्रस्त तालुका म्हणून जाहीर करण्यात आलेला होता, मात्र अद्यापही कुठलीही मदत या ठिकाणी तालुक्याला मिळालेली नाही असं या ठिकाणी शेतकऱ्यांकडून बोलले जात आहे। आणि एकंदरीत आता ही जी गारपीट झालेली आहे, हा जो अवकाळी पाऊस झालेला आहे, याचा कुठला मोबदला शेतकऱ्याला मिळतो हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। खेमचंद कुमार, TV9 मराठी, चाळीसगाव, जळगाव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।